सांगली शहरातील लिमे परिसरात गाडीच्या हेडलाईट पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून क्रांतिकुमार बापूसो शेटबाळे यांचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली। ही घटना त्यांच्या मुलासमोर घडल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली। घटनेनंतर इनामधामणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जमून पोलिसांना जाब विचारला। परिसरात वाढलेल्या नशेखोरांच्या त्रासाबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या घटनेमुळे सांगलीतील नशेखोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। या खून प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतला। प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ इनामधामणीतील ग्रामस्थांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्वतः ग्रामस्थांचं निवेदन स्वीकारलं। ग्रामीण व उपनगर भागात पोलीस गस्त वाढवली जाईल, नशेखोरी व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलं। नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांची नावं गोपनीय ठेवली जातील असंही स्पष्ट करण्यात आलं। नमस्कार, विकास पाटील, इनामधामणी। काल जी घटना घडलेली आहे इनामधामणीतली, त्याचा जर त्याच्याकडे जर मानवीच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण, एका मुलासोबत समोर त्याच्या बापाचा खून होणं किती वाईट घटना आहे तुम्ही जरा विचार करू शकता। त्या मुलावर काय आघात झाला असेल, समोर आपल्या बापाचा खून जातोय का, कशामुळे ही घटना घडायला लागली आहे? व्यसनाधीनपणा किती आमच्या धामणीभोवती आम्ही किती सहन करायचं तर रोज उठून रोजचं रोज आमच्या शेतात आम्हाला जायला आम्हाला त्रास व्हायला लागला आहे। रोज माणसं डायरेक्ट चाकू आणि हे कोयता वगैरे त्यांच्याकडे असतो, नाही पडलं तर दगड तर असतोच लोकांच्याकडे। व्यसनेच्या ह्याच्यात त्यांना काय करायला काही कळत नाही। पोलिसांना फोन केलं तेवढी येतात, ठराविक माणसं आहेत, 2-4 फिरून जातात, नाही म्हणत नाही आम्ही पोलिसांचं कर्तव्य पार पडतात, पण आल्यावर 200 घे 500 घे किंवा आम्ही असा हे करत नाही, आरोप करत नाही आहे। आम्ही बघितलेला आहे, स्वतः हे हा विषय आहे, चर्चा आहे लोकांच्यात, हे खोटं कोण बोलत नाही आहे। आणि कसा विषय व्हायला लागला आहे, काय विषय व्हायला लागला आहे, अत्यंत सुरक्षाही पोलिसांच्या हातात देऊन आम्हाला आता चालणार नाही का असं वाटलं आहे। ह्या सगळ्या नशाखोरीच्या ह्याच्यात मला वाटतं नागरिक जागृती मंचनं स्वतःला स्वपरवाने द्या म्हणून त्यांनी मागणी केली आहे। आता आम्हाला पण तीच वेळ आलेली आहे। रोज कोण उठून तुम्हाला पोलिसांना बोलवणार आहे? आमचं स्वसंरक्षण आम्ही करायला पाहिजे। पोलिसांना फोन केलं, आलो म्हणतात, येता म्हणतात, आल्यावर हद्दीचा वाद असतोय। काल झालेली ही घटना दोघांचे, विश्रामबाग आणि ग्रामीण, त्यांनी म्हणतात तुमच्यात आहे, यांनी म्हणतात आमच्यात आहे, ह्याच्यात भांडणं झालेलं आहे। त्याच्यामुळे ते पोलिसांच्यावर राहावं की नाही राहावं हा आता प्रश्न पडलेला आहे। हे सांगून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पोलिसांना पण विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की आमचं स्वसंरक्षण आम्हाला करायला द्या। मागं पण ह्याला दरोडा झाला होता, त्यावेळी आम्ही टीम स्थापन केली होती गावातली, पोरं सगळी आमची जुनी धामणी असू दे, बामणी असू दे, धामणी असू दे, अंकलीसुद्धा असू दे, प्रत्येक गावात युवक होते, पोलिसांना मदत तयार करायला आज 100 पोरं तयार आहेत। फक्त पोलिसांनी परवानगी द्यावी, आम्ही सांभाळायला तयार आहे। ठीक आहे।